कोकणचा राजा ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात, हापूसची आवक निम्म्यावर. वाशी मार्केटमधील आवक गत वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर. यंदा कोकणच्या राजावर म्हणजेच हापूस आंब्यावर निसर्गाची वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील लहरीपणामुळे यंदा हापूसच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी आवक गतवर्षीच्या तुलनेत थेट निम्म्यावर आली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतून वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असते. सामान्यतः एप्रिल महिन्यात दरवर्षी 60,000 ते 1,00,000 पेट्यांची आवक होते. मात्र यंदा ही संख्या केवळ 34,000 पेट्यांवर येऊन ठेपली आहे. अगदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही जेमतेम 5,000 पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. कोकणातील सुमारे 1,24,000 हेक्टर आंब्याच्या क्षेत्रावर यंदा लांबलेला पाऊस आणि त्यानंतरच्या कडाक्याच्या उन्हाचा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे मोहराचे नुकसान झाले आणि फळधारणाही कमी झाली. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या बाजारात आंब्याचा पुरवठा कमी असल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 5 ते 7 डझनच्या एका पेटीसाठी ग्राहकांना 2,000 ते 6,000 रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे. बागायतदारांच्या मते पहिल्या टप्प्यातील आंबा येत्या 4 दिवसांत संपेल आणि त्यानंतर पुढील 10 दिवस आवक आणखी घटण्याची शक्यता आहे. पुरवठा मर्यादित असल्यामुळे सध्याचे चढे दर पुढील काही दिवस स्थिर राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्पादनातील घट आणि दुसरीकडे वाढलेली महागाई अशा दुहेरी संकटात कोकणचा आंबा बागायतदार अडकला असून त्याचे आर्थिक गणित पूर्ण